नमस्कार मित्रांनो, भारतीय कायद्यानुसार मुलाला त्याच्या वडिलांच्या मालमत्तेवर आणि येणाऱ्या पेन्शनवर नैसर्गिक अधिकार किती असतो आणि वडील आपल्या इच्छेनुसार कष्टाने कमवलेली संपत्ती विकू शकतात का, याबद्दल कोर्टाचे नियम काय आहेत, तसेच वडील उपार्जित मालमत्तेवर मुलाचा किती हक्क असतो याबद्दल कोर्टाने सांगितलेले 5 नियम या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। आता भारतात कौटुंबिक मालमत्तेवरून अनेकदा भांडणांनी प्रश्न उद्भवतात, विशेषतः जेव्हा मुलगा त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगतो। प्रचलित समजुतीच्या विरुद्ध भारतीय कायद्यानुसार मुलाला वडिलांच्या स्वकमाईच्या मालमत्तेवर आपोआप हक्क मिळत नाही। यासाठी काही विशेष कायदेशीर तरतुदी आहेत ज्या समजून घेणे आवश्यक आहे। वडिलांच्या मालमत्तेवर मुलाचा हक्क कधी आहे आणि कधी नाही हे जाणून घेऊया। आता भारतीय कायद्यानुसार जर वडिलांनी स्वतःच्या मेहनतीने आणि कमाईने मालमत्ता मिळवली असेल तर त्या मालमत्तेवर मुलाचा नैसर्गिक अधिकार नाही आहे। वडील त्यांच्या इच्छेनुसार मालमत्ता विकू शकतात, एखाद्याला दान करू शकतात किंवा मृत्यूपत्राद्वारे दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा देऊ शकतात। अशा प्रकारे वडिलांनी कमवलेल्या मालमत्तेवर मुलाचा कोणताही कायदेशीर दावा नाही। जोपर्यंत वडिलांनी त्याला त्याच्या मालमत्तेचा वारस म्हणून निवडले नाही तोपर्यंत त्याचं काहीच चालत नाही। आता काय सांगितले, हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 नुसार वडिलांच्या स्वअधिग्रहित मालमत्तेवर त्यांचा पूर्ण अधिकार आहे। तो त्याच्या हयातीत ते विकू शकतो किंवा त्याच्या इच्छेनुसार कोणालाही हस्तांतरित करू शकतो। वडील जिवंत असेपर्यंत या मालमत्तेवर पुत्राला कोणताही हक्क मिळत नाही आणि त्याने आपल्या मालमत्तेबाबत कोणतेही स्पष्ट इच्छापत्र सोडले नाही। आता लक्ष देऊन वडिलांच्या स्वतः कमवलेल्या मालमत्तेवर आता हक्क किती असतो। भारतीय कायद्यानुसार जर वडिलांनी स्वतःच्या मेहनतीने आणि तुमच्या कमाईने स्वतःच्या मालमत्ता मिळवल्या असेल तर त्या मालमत्तेवर मुलाचा नैसर्गिक अधिकार नाही। वडील त्यांच्या इच्छेनुसार मालमत्ता विकू शकतात, एखाद्याला दान करू शकतात किंवा मृत्यूपत्राद्वारे दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा देऊ शकतात। अशा प्रकारे वडिलांनी कमवलेल्या मालमत्तेवर मुलाचा कोणताही कायदेशीर दावा नाही। जोपर्यंत वडिलांनी त्याला त्याच्या मालमत्तेचा वारस म्हणून निवडले नाही तोपर्यंत तो त्यांच्यामध्ये हक्क दाखवत नाही। आता यावर कायदा काय म्हणतो ते पण बघा। हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 नुसार वडिलांच्या स्वअधिग्रहित मालमत्तेवर त्यांचा पूर्ण अधिकार आहे। तो त्याच्या हयातीत ते विकू शकतो किंवा त्याच्या इच्छेनुसार कोणालाही हस्तांतरित करू शकतो। वडील जिवंत असेपर्यंत या मालमत्तेवर पुत्राला कोणताही हक्क मिळत नाही आणि त्याने आपल्या मालमत्तेबाबत कोणतेही स्पष्ट इच्छापत्र सोडले नाही। आता स्वअधिग्रहित मालमत्ता आता काय आहे, पहिलं जे आहे ते वडिलांच्या स्वतःच्या कमाईने किंवा कष्टाने मालमत्ता मिळवली असेल तर त्यावर मुलाचा नैसर्गिक अधिकार नाही। आता दुसरं, वडिलांना आपली स्वग्रहित मालमत्ता कोणत्याही व्यक्तीला देण्याचा किंवा विकण्याचा पूर्ण अधिकार आहे, मग तो कुटुंबातील सदस्य असो किंवा बाहेरील व्यक्ती असो। वडिलांना त्याचा पूर्णपणे अधिकार आहे, ते कोणालाही विकू शकतात। आता तिसरा, जर वडिलांनी त्यांच्या हयातीत कोणतेही मृत्यूपत्र केले नाही आणि ते मरण पावले तर त्यांची मालमत्ता हिंदू उत्तराधिकार कायद्याअंतर्गत वाटली जाईल। वडील उपार्जित मालमत्ता आता पहिले जे आहे, वडील उपार्जित संपत्तीवर पुत्रांचा जन्मसिद्ध हक्क आहे। दुसरा, ही मालमत्ता आणि संपत्ती वडिलांना त्यांच्या हयातीत कुटुंबातील इतर सदस्यांच्या संमतीशिवाय विकता किंवा हस्तांतरित करता येत नाही। आता यामध्ये काय सांगितले, आता जर वडील गेले तर गेल्यानंतर त्यांची पत्नी, त्यांची मुलगी असेल, त्यांचा मुलगा असेल, ह्या तिघांचाही यामध्ये अधिकार असतो असं सांगितले। तिसरं काय सांगितले, वडील उपार्जित मालमत्तेचा हक्क पुत्रांना जन्मताच मिळतो आणि त्यात सर्व वारसांचा वाटा असतो। जर वडिलांनी म्हणजे आजोबांनी जर त्यांची जमीन असेल वडील उपार्जित तर त्यामध्ये नातवांचा आणि मुलांचा सर्वांचा अधिकार असतो। आता वडील उपार्जित आणि स्वअधिग्रहित मालमत्तेतील फरक काय असतो पहिलं जे आहे ते स्वअधिग्रहित मालमत्ता बघूया। ही अशी मालमत्ता आहे जी वडिलांनी स्वतः कमवलेली आहे, त्यावर वडिलांचा पूर्ण अधिकार आहे आणि तो आपल्या इच्छेनुसार तो विकू शकतो किंवा कोणालाही देऊ शकतो। आता यामध्ये वडील उपार्जित संपत्ती म्हणजे त्यांच्या वडिलांनी कमवलेली संपत्ती, यावर मुलाचा किती अधिकार असतो आता ही संपत्ती पूर्वजांकडून वारसा हक्काने मिळते आणि त्यात
पुत्राला जन्मच हक्क मिळतो, ते जन्मताच हक्क मिळतो. वडिलांना संमतीशिवाय ते विकता किंवा दान करता येत नाही. जर वडिलांच्या वडिलांची म्हणजेच मुलाच्या आजोबाची जर संपत्ती असेल तर त्यांना वडिलांना हाय अशी विकता येत नाही, कारण मुलाचाही त्यामध्ये हक्क असतो. यामध्ये सांगितले वडील इच्छापत्र सोडत नाहीत तेव्हा काय करावे. जर वडिलांनी त्यांच्या हयातीत मृत्यूपत्र सोडले नाही आणि त्यांचे निधन झाले तर त्यांची मालमत्ता हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 अंतर्गत विभागली जाते. या स्थितीत मुलगा मुलगी आणि पत्नी यांना संपत्तीत समान वाटा मिळतो. बघा काय सांगितले, जर मृत्यूपत्र सोडले नाही तर मुलगा मुलगी आणि पत्नी या तिघांनाही हा वाटा मिळणार आहे. बघा आता जर मालमत्ता वडिलांनी स्वतः विकत घेतली असेल, म्हणजे स्वतः त्यांनी विकत घेतली असतील, तर तो आपल्या मुलाला मालमत्तेतून वंचित करू शकतो. जर आता वडिलांच्या मनात आलं मुलगा सांभाळेना तर ते काय करतात, तर ते विकू शकतात किंवा कोणालाही दान करू शकतात असं यामध्ये म्हणले. वडिलांना त्यांची स्वअधिग्रहित मालमत्ता कोणालाही हस्तांतरित करण्याचा अधिकार आहे. जर वडिलांनी स्वतः घेतलेली जर मालमत्ता असेल किंवा ज्यांनी पैसे कमवले असेल तर त्यांनी स्वतःच्या मर्जीने ते पैसे कोणालाही देऊ शकतात, ते दान करू शकतात. बघा मग तो कुटुंबातील सदस्य असो वा नसो, म्हणजे कुटुंबातील सदस्य असो किंवा नसो, वडील त्यांच्या मर्जीप्रमाणे ते कोणालाही दान करू शकतात. मात्र वडिलोपार्जित मालमत्तेत ते शक्य नाही, कारण त्यात मुलाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जर वडिलांनी त्यांच्या वडिलांची जर जमीन असेल तर त्यामध्ये मुलगा अडथळा आणू शकतो, कारण मुलाला त्यामध्ये जन्मताच हक्क चालू होतो, अधिकार असतो. त्यामुळे वडील त्यांच्या मनाप्रमाणे वडिलोपार्जित जी मालमत्ता असते ती त्यांच्या मनाप्रमाणे कधीच विकू शकत नाही असं म्हणले. बघा जर मालमत्ता वडिलांनी कमवलेली असेल तर त्यांनी त्यांचे कष्ट करून स्वतः कमवलेले असेल तर काय होतंय, बघा त्यांनी जर स्वतः कमवलेले असेल तर जोपर्यंत वडिलांनी त्यांच्या मृत्यूपत्रात किंवा मालमत्तेत वाटा दिला नाही तोपर्यंत मुलगा त्यावर कोणताही हक्क सांगू शकत नाही. आता काय झाले की वडील जे असतात मुलाचा हक्क लावत नाहीत, म्हणजे वारसा लावत नाहीत, कारण आजकालची मुलं सांभाळत नाहीत हे वडिलांनी ओळखले. त्यामुळं वारसा हक्क लावत नाहीत. त्यामुळे जोपर्यंत वारसा हक्क लावत नाहीत तोपर्यंत मुलाचं काहीही चालू शकत नाही. फक्त वडिलोपार्जित जमिनीमध्ये त्यांच्यामध्येच नातवाचा म्हणजे मुलगाचा ते हक्क चालू शकतं. बघा तोपर्यंत मुलगा त्यावर कोणताही हक्क सांगू शकत नाही. त्याचबरोबर वडिलोपार्जित मालमत्तेत पुत्राचा नैसर्गिक हक्क आहे, म्हणजे ज्यावेळी मुलगा जन्मतो त्यावेळी मुलाचा हक्क चालू होतो. ती वडिलोपार्जित जमीन असेल तर, वडिलोपार्जित जमीन जर असेल तर त्यामध्ये मुलाचा हक्क जन्मताच लागू होतो. यामुळे असं म्हणलंय. मग त्यामुळे जर मुलाला वडिलांच्या मालमत्तेवर आपला हक्क सांगायचा असेल तर त्याने ही मालमत्ता स्वकष्टार्जित आहे की वडिलोपार्जित आहे ध्यानात घ्यावे. जर मुलांनी जर अडथळा टाकण्याचा प्रयत्न केला, म्हणजे यामध्ये काय सांगितले, अडथळा टाकण्याचा प्रयत्न केला किंवा काय, तर वडिलांनी कमवलेली स्वतः प्रॉपर्टी असेल तर मुलाचं काही चालत नाही. त्याच्या आजोबाची जर प्रॉपर्टी असेल म्हणजे वडिलोपार्जित तरच चालतं असे यामध्ये म्हणले. मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.